नमस्कार मैत्रिणींनो, जय शिवराय, जय शंभूराजे। मी साधना माझ्या साधना फॅशन आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। मी आज तुम्हाला माझा फॅशन डिझायनिंग या क्षेत्रातील हँड एम्ब्रॉयडरीचा पोर्टफोलिओ दाखवणार आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। तर चला बघूया आपण माझा हँड एम्ब्रॉयडरीचा पोर्टफोलिओ। मी जो आता तुम्हाला पोर्टफोलिओ दाखवते तो माझा पुणे येथील महर्षी कर्वे नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इथून मी हा जो कोर्स केला होता त्यामध्ये आम्हाला हे हँड एम्ब्रॉयडरीचे स्वॉचेस असे शिकवले होते। प्रत्येक सॅम्पल पूर्ण झाल्यानंतर सर्वात शेवटी एक फाईल बनवायला लागते, एक फोल्डर बनवायला लागतं। ते फोल्डर मी अशा पद्धतीने सबमिशन केलं होतं। म्हणजे त्यांचं आपण आणखीनही आपल्या आयडियाज वापरून त्याला आणखीन चांगल्या पद्धतीने सजवू शकतो। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टिचेस आहेत, सॅटिन स्टिच, रनिंग स्टिच, हेरिंगबोन, फेदर स्टिच, बुलियन नॉट स्टिच। तर माझा दाखवण्याचा उद्देश हाच आहे की ज्या नवीन आहेत, ज्या नवीन मुली फॅशन डिझायनिंग या क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेतात त्यांना नेमकं समजत नाही की कशा पद्धतीने प्रेझेंटेशन करायला लागतं किंवा कसं ते सबमिट करायचं आपण। तर माझ्या वरील फोल्डरवरून तुम्हाला त्याचा थोडीफार आयडिया येईल की कशा पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन करावं लागतं। हा आहे बॅक स्टिच। चेन स्टिच म्हणजे हा गव्हाचा टाका आहे, त्याच्यापासून हा असं सॅम्पल बनवलेलं आहे। मी जो फोल्डर दाखवते तुम्हाला तो हँड एम्ब्रॉयडरीचा फोल्डर आहे। हे कशिदा वर्क आहे। प्रत्येक काम करताना ते खूप बारकाईने करावं लागतं। आता मी माझा तुम्हाला मशीन एम्ब्रॉयडरीचा पोर्टफोलिओ दाखवणार आहे। यामध्ये दाखवलेले सॅम्पल हे सर्व मशीनवरून एम्ब्रॉयडरी केलेली आहे। या मशीनच्या एम्ब्रॉयडरीचे सॅम्पल आहेत। याचं प्रेझेंटेशन मी अशा पद्धतीने केलं होतं, म्हणजे जे सॅम्पलवर डिझाईन आहे त्याचंच एक स्केच बाजूला ट्रेस करून त्याच्यावरही सेम डिझाईन केली होती तशीच। कसं आहे मैत्रिणींनो, या क्षेत्रामध्ये खूप नवीन नवीन संधी आहेत आणि या क्षेत्रामध्ये आपण शिकू तेवढं खूप कमीच असतं। म्हणजे तर हा कोर्स झाल्यानंतर मी पुन्हा JD इन्स्टिट्यूटमधून 1 वर्षाचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला। त्यानंतर मी खारघर येथील निफ्टमधून म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या इन्स्टिट्यूटमधूनही मी 1 वर्षाचा इंडियन एथनिक वेअरचा डिप्लोमा आणि पॅटर्न मेकिंगचा कोर्स केला। JD इन्स्टिट्यूटमधून होणाऱ्या फॅशन शोमध्ये मी सहभागी झाले होते। या फॅशन शोमध्ये स्वतः डिझाईन केलेले ड्रेसेस
शो करायचे होते. हा एक्सपिरियन्सही माझ्यासाठी खूप मोठा होता. JD इन्स्टिट्यूटतर्फे मला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयरचा अवॉर्ड आणि बेस्ट कलेक्शन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला होता. हा दिवस माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस होता, कारण मी या शोमध्ये खूप मेहनत घेतली होती. आता जो हा मी पोर्टफोलिओ दाखवते आहे तुम्हाला, तो JD इन्स्टिट्यूटमधून केलेल्या कोर्सचा हा पोर्टफोलिओ आहे. या पोर्टफोलिओमधलं माझं एम्ब्रॉयडरीचं फिनिशिंग हे आधीच्या पोर्टफोलिओपेक्षा खूप सुंदर आहे आणि रेखीव आहे. तुम्ही बघू शकता. आणि त्याचं प्रेझेंटेशनही मी खूप वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे जे एम्ब्रॉयडरीचं स्टिचेस आहेत त्याचेच कृती किंवा ते कसं करायचे याची पद्धत थोडक्यात डायग्राममध्ये दाखवून ते त्याचं स्टिकर तिथे चिटकवलेलं आहे, जेणेकरून त्या डायग्रामवरूनच कळेल की हा स्टिच कसा करायचा आहे. तर अशाच या फॅशन डिझायनिंग या कोर्सविषयी सगळ्याच मुलींना आणि महिलांना आकर्षण असतं. प्रत्येकाला वाटत असतं की आपण हा कोर्स करावा, पण या कोर्सची फी, त्यासाठी लागणारं मटेरियल, बाहेर राहण्याचा खर्च पाहता गावाकडील मुलींना तसेच त्यांची परिस्थिती खूप गरीब आहे अशा मुलींना ते सहज शक्य नसतं. म्हणून मला असं वाटलं की आपण काही प्रयत्न करू शकतो का, की जेणेकरून फॅशन डिझायनिंग या क्षेत्रातील माहिती आपण आपल्या मैत्रिणींना देऊ शकतो. या क्षेत्रामध्ये वेगवेगळे विषय असतात, म्हणजे कटिंग, स्टिचिंग, हँड एम्ब्रॉयडरी, मशीन एम्ब्रॉयडरी, जर्दोसी वर्क, स्केचिंग, पॅटर्न मेकिंग, ड्राफ्टिंग असे वेगवेगळे विषय असतात. आणि याच विषयीची माहिती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत जाईल. मैत्रिणींनो, तुम्हाला जर असे हँड एम्ब्रॉयडरी शिकायचे असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. मग कसा वाटला मैत्रिणींनो माझा हँड एम्ब्रॉयडरीचा पोर्टफोलिओ? आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. मैत्रिणींनो, यूट्यूब चॅनलवरचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळे प्लीज सपोर्ट करा. काही चुकलं असेल तर माफ करा. तर मग लवकरच भेटू आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.